रात्रीचे 11 वाजले आहट आणि मामाच पोरगं करू जेवण. मम्मी पप्पा कशी रेडी झाले डायरेक्ट पूर्वी मस्त पाहुण्याच्या घरी जायचं म्हणल्यावर भावाच्या घरी जायचं ना हो. आणि ऑर्डर झाली कॅन्सल. ऑर्डर कॅन्सल झाली तर ही ऑर्डर आपल्यालाच राहते. तर नमस्कार भावनो, कशात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले दुपारचे 2-2:30 झाले असेल आणि मी रात्री जवळपास झालं का? तर मी रात्री जवळपास 2 ते 2:30 वाजता झोपलो होतो आणि उठायला उशीर झाला, आवरायला उशीर झाला आणि ब्लॉग स्टार्ट करायला पण उशीर झाला त्या कारणानंच. तर झालं काय माहिती का, मी 12 वाजेपर्यंत असं जागे होतो, तो मला झोपच येत नव्हती. कसं काय पण काय नाही, नुसते रील पाहून चालू होत्या. तर मग म्हणलं की आपण हेच बनवू डायरेक्ट एक चांगला प्रकारे एक व्हिडिओ बनवू. कशाचा ब्लॉग कसा म्हणायचं की टिप्स अँड ट्रिक्स सगळं सांगितलं मी त्याच्यात आणि तो आत्ता अपलोड केला. तर तो पडा ना अजून 1-1.5 घंट्यानं, कारण की नेटवर्क स्लो चालू आहे माझं थोडं. कसं काय काहीतरी प्रॉब्लेम येऊन झाली आणि त्यात मोबाईल इतका हिट होतं आहे. जेव्हा कॅपकटमधून एक्सपोर्ट करतो ना तर मोबाईल हिट होऊन सगळं क्लिअर कॅच मारून टाकतो डायरेक्ट ऑटोमॅटिकली. त्याच्यामुळं आपल्याला एडिटिंगला टाईम नाही लागत, फक्त त्याच कारणामुळे जास्त टाईम लागतो आपल्याला. फक्त 10-15 मिनटाचा व्हिडिओ जर झाला तर लई हिट मारतो मोबाईल. 7-8 मिनटाचा जर असला तर तो एक्सपोर्ट होत जातो. तर असं चालू आहे. तर चला सध्या घडीला तर मम्मीने मॅगी केली, ते खाऊन घेऊ. त्यानंतर आपला जो दिनक्रम आहे तो होऊ. तर दोन हे करून टाकायचे असते ना, मग दे आता वाढ. तर आपण तोपर्यंत पुढे बसू, पंखा घेऊन कसं आता बोले मोठे मला उष्णता आहे त्या. तर आम्ही मॅगी फोनवर आलो आणि झोपलो तो डबल उठलो. तेवढ्यात भाऊ आहे ना पार्सल घेऊन आला. झोमॅटोला गेला होता. तर या बा चायनीज वोकचं आहे, संभाजीनगरचं आहे आणि त्यात आहे ना व्हेज आहे बरं काही. आमच्या घरी सगळे व्हेज खाते. 200 रुपयाचे आणि ऑर्डर झाली कॅन्सल. ऑर्डर कॅन्सल झाली तर ही ऑर्डर आपल्यालाच राहते. तर झोमॅटोला जाऊन ह्यो फायदा असतो की काही पण खायला भेटतं आरामशीर. नाही 1 टाईमचं जेवण निघून जातं डायरेक्ट झोमॅटो करत राहिलं. तर याला अनबॉक्स करू आता लगेच. आणि आता नाही का आम्हाला आहे ना पाहुण्याच्या घरी जायचं आहे. पाहुण्याच्या मुलाचा बड्डे म्हणजे माझ्या भावाच्या साडूच्या म्हणजे इथे जवळच राहते. तर त्यांच्या घरी जायचं आहे, त्यांच्या पोराचा बड्डे त्याच्यासाठी. तर आता मी काही कपडे चेंज करतो. तर मला व्हाईट आणि ब्लॅक जास्त आवडतं. त्याच्यासाठी माझ्याकडे ना हे व्हाईट शर्ट. हो हे दुसरं व्हाईट शर्ट. अरे हे माझं फेवरेट व्हाईट शर्ट होतं. म्हणजे त्याला मी स्वतः शिवून घेतलेलं होतं. त्यानंतर हे तिसरं व्हाईट शर्ट. अरे आणि हे तिसरं व्हाईट शर्ट. तर मला हे तर झोमॅटोचं आहे. झोमॅटोचं हे मी घेतलं होतं 2023ला बरं का. 3 वर्ष झाले आणि हे का बरं नाही घातलं माहिती का? हे डायरेक्ट ओव्हर साईज आहे. मी त्याच्यात डायरेक्ट बारीकच दिसतो डायरेक्ट. त्याच्यामुळे याच्यात आता दोन्ही पण हे बळलेले. तर यायला काय माहिती का, आज व्हाईट नाही आज ब्लॅक घालून. तर मम्मीनं ऑलरेडी कपडे काढून ठेवले, ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट. तर हे ब्लॅक घालू आणि ते ब्लॅक घालू. तर चला लगेच कपडे चेंज करतो आणि खाऊ ऑर्डर आणि मग जाऊ. कारण की केव्हा भेटाल खायला काय काही आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं पहिले पेट पूजा फिर काम पूजा. चला रेडी झालेलं आहे आणि तर कसं की तोंड धुवावं लागतं वाटतं बहुतेक मला, कारण की पावली घेऊन येईल राहून. तर कपडे घालून घेतले, सगळं ब्लॅक मॅचिंग होऊन जातं राव. पण येईल तर काही विषय नाही. पार्सल घेऊ जाऊ खाली. भाऊची तब्येत बरोबर नाही आणि हा काय आमच्या घरी नॉनव्हेज कोणीच खात नाही. त्याचं रिझन काय आहे हा केले भाऊ पण रेडी होतोय मस्तपैकी.
हां, तर आमच्या घरी कोणीच नॉनव्हेज का बरं खात नाही. तर आम्ही नाथ संप्रदायामध्ये तर आमच्या घरी नॉनव्हेज हे पहिल्यापासून बनवले ना आम्ही खायला सुद्धा नाही तर आणि खाणार पण नाही. तर चल आज नूडल्स दुपारी मॅगी खाल्ली, आता नूडल खाणं चालू आहे. पहिली गोष्ट पंखा सुरू करून द्या यार तू. ओके दी ते काय करू थांब मीच करतो त्याला अनबॉक्स. मम्मी पप्पा कशी रेडी झाले डायरेक्ट पूर्वी मस्त. पाहुण्याच्या घरी जायचं म्हणल्यावर भावाच्या घरी जायचं ना हो. डायरेक्ट फाळलं मी त्याला कारण की एकच खोलतच नव्हतं ना. इसमें क्या है ये तो कुछ पता नहीं क्योंकि ये इस हॉस्टल की मैं हॉस्टल बोल रहा हूँ इस होटल की फर्स्ट टाइम मैं खा रहा हूँ. हमने बर्गर किंग का पिज़्ज़ा हट का वो सब कुछ खाया है. हाँ तो ये देखो गाइस, देखो वेज का लोगो भी है इस पर. तो गाइस आज खाएंगे हम अच्छी तरीके से. मी जरा मराठी आणि हिंदी मिक्स करतो काय ऐकून मला असं वाटतंय. हां पण फॅमिली ब्लॉग असले ना तर मी मराठीमध्येच कम्फर्टेबल आहे. आणि कुठं ट्रॅव्हलला जायचं काही बाहेर मग हां काय ती स्कूटीवर जमणार नाही ना आपण. तुम्ही सारखे वारखे झाले मी तुमच्या दोघात दबन. अरे तर वाढलो दोन्ही हाताचा उपयोग करावा लागेल त्यासाठी थोडं थांबा. तर फायनली आपण पोहू आता. याच्यासोबत एक चमचा येतो, मसाल्याची डब्बी येते काय असते त्याच्यात आणि असे नूडल येते. अरे यार वेगळीच वाटते जरा. फर्स्ट टाईम बघितलं बरं का शेवाळ्या. हे मग एक ताट घे मोठं. टेस्ट बरी ठेड ते का मटणाचं आहे आपल्या शेवाळ्या. मम्मीनं कसं बरोबर ओळखलं काय मध्ये शेवाळ्या आपल्या घरच्या करेल. तसेच ते सेम खोंबा दे खोंबा आहे ना. बोलली बोलली पाणी आता घेतलं प्यायला. देव मध्ये मसाला दी मला काव गांडा पहिल्यापासून सुरुवात मीच करून टाकतो. त्याच्यात घालून घेत असं ते. बेस ना हा कालून घेतो नाही. कांदे पाहिले का डायरेक्ट अर्धे कांदे टाकेल याच्यात. हे बघ ही हा पत्तागोबी पण आहे. मा टेस्ट करू कशी काय चांगलं आहे. हा लालवाला मसाला टाकल्यावर अजून टेस्टी लागू राहिल्या. आवडलं का? सगळ्याच आवरेल बापू. लय चमकू राहिला भाऊ तू. हा मग अरे प्यान जार टाकला नवीन आता.
बरं आहे. तेवढंच पे आता बोलतो. तर चला भावना लगेच खाणंपिणं झाल्यावर भेटतो. तर चला फिनिश झालं. आता निघू. पाणी दे रे मला. ए बाया, कांदा काय टाकलं तुला? तर काय कोणी खाणार कांदा? कांदा होता, गाजर होतं, अजून शिमला मिरची होती. काय करू? हा? शिमला मिरची मला नाही ठेवलं काय काय? तू काय लागत होतं? पाणी असं आपल्या घरी करून ना. ते डबा भर शेवाय पडेल घरी, डबा भर. फोडली नाही ऑर्डर. हां फोडली नाही म्हणलं ऑर्डर सांगितलं. हां. तर भावनो आता मामाच्या घरी आलो आणि पोर आलो. रात्रीचे 11 वाजले. आहट आणि मामाच पोरगं करू आलं जेवण. आणि वरचा लाईट पाहिला किती भारी दिसरला राधाकृष्णाचा. आता आहट एन्जॉय करायची डायरेक्ट पाहिलं. पहिल्यापासून आपण हॉररच्या गोष्टी त्यांना टॉपला आहे डायरेक्ट. आपल्याला हॉरर गोष्टी आवडत्या. हा कधी कधी घाबरतो म्हणा आपण, पण मग कसा विषय असतो. तर हे मामाचं सगळ्यात मोठं पोरगं कसं दाबून जेवतंय. तर चला भावनो आजच्या पुरतं एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. झोपेवरली एडिटिंग करून झोपतो आता. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर 2 की करून टाका. 1200 झाले, 1250 झालेले. तर चला भेटतो उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय.